आयुष्यात कधी कोणाचा आधार घेऊ नका. सारखे सारखे डोळ्यांमध्ये अश्रू आणू नका आणि मनातील प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगू नका. लोक इथे हातामध्ये मीठ घेऊन फिरतात, त्यामुळे प्रत्येक जखम लोकांना दाखवू नका. लोक आपल्या जागी बरोबर असतात, फक्त आपणच त्यांना खूप चांगलं आणि आपलं मानतो. माहीत नाही काय लिहिलं आहे नशिबामध्ये. ज्यालाही आपलं मानलं तो दूर जातो. ज्याच्या तुम्ही मागे मागे पळत आहात त्याच्यापासून 2 दिवस दूर राहून पहा. बोलणं तर सोडाच, तो तुमची आठवणसुद्धा काढणार नाही. दुःख या गोष्टीचे नाही की आयुष्य तमाशा बनलं. दुःख तर या गोष्टीचं आहे की सगळे कलाकार आपलेच लोक होते. तुम्ही फक्त हसा आणि म्हणा मी ठीक आहे, कारण सत्य तर हेच आहे, इथे कोणालाही कोणाची कदर नाही. नात्यांमध्ये एकदा भरवसा तुटला तर बोलणं तर होतं, पण पहिल्यासारख्या गोष्टी राहत नाहीत. व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. कोणीतरी खरंच म्हटलं आहे, ज्याचं मन मोठं आणि खरं त्याला दुःखसुद्धा तेवढेच मोठे मिळतात. आजकालच्या जमान्यामध्ये सगळ्यात वाईट मनाने चांगलं असणं असतं. काही लोक मैत्री तिथेच करतात जिथे जीवापेक्षा जास्त शब्दाला किंमत असते. काही लोक मेणबत्तीप्रमाणे पकडून नाते निभावतात आणि काही लोक त्याच नात्यांना आग लावून जाळून टाकतात. लोकांना हे तर माहीत असतं की हा असा आहे, तो तसा आहे, पण लोक हे विसरतात की ते कसे आहेत. जो माणूस रडत रडत रागामध्ये सगळं बोलतो तो मनाने खरा असतो, कारण राग आणि रडणं माणसाला खरं बोलण्यासाठी भाग पाडतं. आजचं सत्य हेच आहे की तुम्ही पैसे कमवा, लोक नातं स्वतः येऊन बनवतील. घमेंडीमध्ये राहू नका. हवेतून खाली यायला वेळ लागत नाही. हक्क फक्त तिथेच दाखवला पाहिजे जिथे तुम्हाला कोणी हक्क दिला आहे. मान्य करण्याची हिंमत आणि सुधारण्याची नियत असेल तर माणूस खूप काही शिकू शकतो. जे लोक बरोबर राहून सावरू शकले नाहीत ते तुमच्या विरुद्ध जाऊन तुमचं काय बिघडवू शकतात. चूक समोरच्याची नाही, आपली असते. माहीत असूनही आपण कोणालाही आपलं मानतो. जेव्हा खूप काही असतं बोलण्यासाठी तेव्हा माणूस शांत होतो. वेळ आणि आपले लोक जेव्हा दोघेही एकाच वेळी दुःख देतात तेव्हा माणूस बाहेरूनच नाही तर आतून तुटतो. आशा आणि विश्वास करणे कधीही चुकीचे नसते, फक्त ते आपल्याबरोबर अवलंबून असते की आपण कोणाकडून आशा केली आणि कोणावर विश्वास ठेवला. दुःख नेहमी मागे पाहते, चिंता इकडे तिकडे पाहते, पण विश्वास नेहमी पुढे पाहतो. आयुष्यामध्ये इतकं वाईट घडलं आहे की आता काही वाईट घडलं तरीही वाईट वाटत नाही. आता भीती वाटते अशा लोकांची जे म्हणतात की माझ्यावर विश्वास ठेव, मी नेहमी तुझ्याबरोबर आहे. कोणाच्याही सल्ल्याने रस्ते नक्कीच मिळतात, पण ध्येय स्वतःच्या मेहनतीनेच मिळते.
तुमचा भूतकाळ तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि तुमचा भविष्यकाळ तुमच्या हातामध्ये आहे. ज्याप्रमाणे उकळत्या पाण्यामध्ये कधी सावली दिसत नाही, त्याप्रमाणे दुःखी मनाने कोणत्याही गोष्टीचे समाधान दिसत नाही. शांत होऊन पहा, तुम्हाला तुमच्या सगळ्या अडचणींचे उत्तर नक्की मिळेल. माणूस जेव्हा मोठा होतो तेव्हा अशा लोकांना छोटं समजायला लागतो ज्यांनी त्याला यशाच्या शिखरावर पोहोचवलेलं असतं. माहीत नाही आयुष्य परत मिळेल की नाही, त्यामुळे दुःखामध्ये, रागामध्ये, तिरस्कारामध्ये, नाराजीमध्ये कधीही कोणाबरोबर भांडून ते वाया घालवू नका. आयुष्यामध्ये नेहमी खुश राहा आणि दुसऱ्यांनाही खुश ठेवा. कधीकधी निसर्ग आपल्याला मुद्दाम अडचणीत टाकते, कारण त्या लोकांच्या चेहऱ्यावरचा पडदा आपण पाहू शकतो ज्यांच्यावर आपण डोळे झाकून विश्वास ठेवतो. नाते रक्ताचे नसतात, विश्वासाचे असतात. जर विश्वास असेल तर परकी लोकंसुद्धा आपली होतात आणि विश्वास नसेल तर आपली लोकंसुद्धा परकी होतात. तुमच्या विरुद्ध बोलल्या जाणाऱ्या गोष्टी शांतपणे ऐका. विश्वास ठेवा, वेळच त्यांना योग्य उत्तर देईल. 2 मिनिटाच्या रागामुळे प्रेमाचे नाते विखुरते. भान तेव्हा येते जेव्हा वेळ निघून गेलेली असते. पैसा अशी गोष्ट आहे की जवळ असेल तर परकी लोकंसुद्धा आपली होतात आणि पैसा नसेल तर आपले लोकसुद्धा परके होतात. प्रेम जर खरं असेल तर वादविवाद कितीही झाले तरी नातं तुटत नाही. आयुष्यामध्ये जे लोक बरोबर राहून कटकारस्थान करतात, धोका देतात, चुगल्या करतात, कोणत्या गोष्टींना चुकीच्या पद्धतीने दुसऱ्यांसमोर उभं करतात, अशा लोकांना तुमच्या आयुष्यापासून नेहमी दूर ठेवा. काही नाते तुटतात नक्कीच, पण संपत कधीही नाही. काही चुकांना माफ करणं तुमची सगळ्यात मोठी चूक असते. तुम्ही ज्या व्यक्तीला जेवढं मनापासून आपलं मानताल तेवढाच तो माणूस तुम्हाला जास्त दुःख देतो. खोटी शपथ घेतल्यामुळे माणूस कधीही मरत नाही, पण भरवसा नक्कीच मरून जातो. चुकीच्या लोकांना माफ करा, पण परत कधीही मनामध्ये जागा देऊ नका. मनाने चांगलं असणंसुद्धा गुन्हा आहे आजच्या जमान्यामध्ये. इथे माणूस फक्त फायदा घेण्याचा विचार करतो. तुमच्यातील आळशीपणा आजपासूनच दूर करण्याचा प्रयत्न करा, नाहीतर हळूहळू तो तुम्हाला बर्बाद करेल. जर सफलतेच्या दरवाजापर्यंत पोहोचायचं असेल तर मेहनतीची चावी फिरवावीच लागते. गर्दीमध्ये गोंधळ घालणारे गर्दीमध्येच राहतात. सफल तर ते होतात जे शांतपणे मेहनत करतात. जगातील सगळ्यात चांगले औषध आहे जबाबदारी. एकदा पिले तर आयुष्यभर तुम्ही थकणार नाही. जो माणूस वाईट वेळेमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह विचार करतो त्याला सफल होण्यापासून कोणीही थांबवू शकत नाही. कोणालाही आवडत नाही मेहनत करायला, पण या जबाबदाऱ्या सगळं करायला लावतात. आयुष्यामध्ये अशा ठिकाणी पोहोचा जिथे लोक तुमची कदर करतील आणि तुम्हाला गमावण्याला घाबरतील. हा व्हिडिओ पाहून तुमच्या मनामध्ये आणि आयुष्यामध्ये
1% जरी बदल झाला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा.